तुला फसवणं तर सहज शक्य आहे त्याला. ती तिला नखशिकांत न्याहाळत उपहासात्मक हसत म्हणाली, झालं तुझं तर निघते मी आता, म्हणत अवनी तिला स्मित करून सरळ पुढं निघून आली. ऑटो पकडली आणि घरी जायला निघाली. अरे यार, काय मूर्ख आहे ही. एवढं सांगितलं तरी तिच्या डोक्यात शिरलं की नाही काय माहित. गावठी कुठली. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 67. अवनीनं क्षितिजच्या आग्रहाखातर बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आणि एका हॉस्पिटलमध्ये पार्ट टाइम रिसेप्शनिस्टचा जॉबही करत होते. मंजिरीचंही कॉलेज सुरू झालेलं आणि एंगेजमेंटची डेट पुढच्याच आठवड्यात होती. अवनी आज तिचं हॉस्पिटलमधलं काम संपवून घरी निघालेली. एवढ्यात तिच्यासमोर क्षितिजची तीच गर्लफ्रेंड म्हणवणारी मुलगी, जिला त्या दिवशी तिनं ऑफिसमध्ये आणि मॉलमध्ये त्याच्यासोबत पाहिलेलं, ती अचानक समोर येऊन तिचा रस्ता अडवत थांबली. ओ, तूच होतीस तर त्या दिवशी त्याच्या केबिनमध्ये, आणि तूच आहेस जिच्याशी तो एंगेजमेंट करतोय, राईट? हो. तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला प्रॉब्लेम काहीच नाही आहे, पण मी त्याची गर्लफ्रेंड राहिलेली आहे आणि म्हणून काही गोष्टी तुला सांगायला आले होते. हाय, मी समीक्षा. ती हात पुढं करून म्हणाली. हो का? पण मी समीक्षा, मला काही ऐकायचं नाहीये आणि मला तेवढा वेळही नाहीये. नाही इंटरेस्ट. तिचा हात न पकडताच अवनी म्हणाली आणि चालू लागणार तर पुढून समीक्षाचा पुन्हा आवाज आला. तुला ऐकावं लागेल, आणि इथं मी तुझ्या हिताच्या 4 गोष्टी सांगायला आले तर तू मला इग्नोर करून कुठं निघालीस? तू समजतेस काय ग स्वतःला? पाहिलंच तर गावातूनच आलेली आहेस. हे बघ, मी 100% सांगते, शहरातली मुलं कशी असतात हे तुला माहिती नसणार. आणि क्षितिज तर श्रीमंतीत बिघडलेला मुलगा, तो बघच, तो तुलाही आमच्यासारखा फसवतो की नाही. तू फार बोलतेस हा आता. त्यांच्याबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाहीये. ते कसे आहेत ते मला चांगलंच माहितीये, कळलं? तर तुझ्या या 4 हिताच्या गोष्टी तुझ्याच जवळ ठेव, म्हणत अवनी निघणार तर तिनं आता तिचा हात पकडला. आर यू होपलेस? अगं मूर्ख, मी क्षितिजने माझ्यासोबत काय केलं ते तुला सांगायला आले आहे आणि तू आहेस की मी? सावध व्हायचं असलं तर हो, नाही तर बस तशीच. त्याने मला इतर मुलींसारखं नादीला लावलं, प्रेमात पाडलं आणि माझ्याकडून त्याला हवं ते सगळं काही मिळालं की मला सोडून दिलं. आता तेवढं तर कळत असेल ना मुलांना काय हवं असतं. बरं, तो असाच सोडून नाही देत. मग तो मुद्दाम एखाद्या मुलाला आपल्या पाठीमागे पाठवून देतो आणि मग पुन्हा आपण त्या मुलासोबत का आहे म्हणून सोडून देतो. त्याला अशीच सवय आहे. त्याचं मन भरलं की तो असंच करतो, कळलं? तसंही कळेलच तुलाही लवकरच. त्यात तुला फसवणं तर सहज शक्य आहे त्याला. ती तिला नखशिकांत न्याहाळत उपहासात्मक हसत म्हणाली, झालं तुझं तर निघते मी आता, म्हणत अवनी तिला स्मित करून सरळ पुढं निघून आली. ऑटो पकडली आणि घरी जायला निघाली. अरे यार, काय मूर्ख आहे ही. एवढं सांगितलं तरी तिच्या डोक्यात शिरलं की नाही काय माहित. गावठी कुठली. समीक्षा मात्र तिला जाताना पाहून चरफडत होती. समीक्षाने तिच्या डोक्यात सोडलेल्या किड्यांकडे अर्थात तिनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं. तसंही नुकताच मॉलमध्ये घडलेला तो प्रसंग ती अजूनही तशी विसरली नव्हती. पण तिच्या अशा सांगण्यामुळे तिचं मन मात्र थोडं दूषित झालेलं. पण त्याकडे दुर्लक्ष करत तिने सरळ क्षितिजला कॉल लावला, पण त्याचा लागलीच. आय एम बिझी राईट नाव, कॉल बॅक टू यू लॅटर, असा ऑटो मेसेज आला आणि मग मात्र तिनं रोडवर लक्ष द्यायला सुरुवात केली. अवनीने समीक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं आणि ती मुद्दाम असं काही त्यांच्याबद्दल सांगत असणार असाच ग्रह करून क्षितिजलाही तिनं काही प्रश्न केले नव्हते, कारण त्याला तसं विचारणंही आता त्याच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं होतं. त्यामुळे ती त्याला काही बोलली नव्हती. पण इकडं समीक्षा मात्र त्या दोघांना वेगळं करण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करणार होती. 2 दिवस गेले असतील. अवनी त्या दिवशी कॉलेजमधून हॉस्पिटलला निघाली होती. एवढ्यात तिला अननोन नंबरवरून मेसेज आला.
क्षितिज दुसऱ्या मुलीसोबत आहे असं सांगून त्यांना समोरासमोर पाहायला एका हॉटेलमध्ये ये असं काहीतरी सांगितलेलं. तिनं आधी तर विश्वास ठेवलाच नव्हता, पण खात्रीसाठी तिने आधी क्षितिजला कॉल लावायचं ठरवलं. रिंग होणारा कॉल क्षितिजकडून लागलीच उचलला गेला. अवनी बोल ना. कुठे आहात? म्हणजे बिझी आहात का? तिनं जरा घाबरतच विचारलं. तुझ्यासाठी बिझी असेन का? बोल काय म्हणतेस? येऊ भेटायला आत्ता? थोडं निवांत आहे म्हणून विचारतोय. आहो काही काय, मी आता जस्ट कॉलेजमधून हॉस्पिटलसाठी निघते आहे. ठीक आहे ना, तू म्हणत असशील तर निघतो लगेच. मी लंचही केलं नाहीये, सोबत लंच करूया? बरं चालेल. मग डन, मी निघतोय लगेच. गेटवर येऊन तिथंच थांब, 5 मिनिटात पोहोचतोय, तो म्हणाला आणि फोन कॉल कट झाला. त्याने सांगताच अवनी गेटच्या दिशेने निघाली. 5च मिनिटात तो कसा पोहोचेल हे मात्र तिच्या डोक्यावरून गेलेलं. ती तोच विचार करत निघालेली. एवढ्यात क्षितिज बहुतेक तिच्याच कॉलेज समोर होता. कारमधून उतरून तिलाच कॉल लावणार होता. एवढ्यात तिचा कॉल आलेला. तिच्या समोर अचानक उभं राहून तिला सरप्राईज द्यायचं याच बेतात तो आलेला. आणि तोच त्यालाही सेम असाच मेसेज आला की ती भलत्याच कोणासोबत आहे आणि पाहायचं असेल तर हॉटेलमध्ये पोहोच. आणि त्याचं गेटमधून आत लक्ष गेलं तर अवनी इतक्यात समोरून येताना दिसत होती. त्याच्या शार्प माइंडने लगेच ओळखलं तोच जुना गेम कोणीतरी मुद्दाम त्यांच्यासोबत खेळत आहे. आणि समोर क्षितिजला पाहून अवनीचा मात्र आपोआपच वेग वाढला. ती काहीच क्षणात त्याच्या पुढं येऊन उभी राहिली. तुम्ही इतक्या लवकर कसे पोहोचलात क्षितिज? वेगात तर कार नाही ना चालवली? ती असं काही विचारत होती आणि तिला समोर पाहून तिच्यावर खूप प्रेम वाटत होतं. कारण ती त्याच्या अपेक्षेस उतरणार ही त्याची खात्री आज खरी जे ठरत होती. मी आधीच आलो होतो ग, ॲक्च्युली सरप्राईज देणार होतो, पण मला कळलं नाही तू कसा काय कॉल केला होतास मला, कारण एरवी या वेळेला कधी तुझा कॉल येत नाही मला. क्षितिज तुम्हाला काहीतरी दाखवायचंय, गंभीरपणे म्हणत तिनं लागलीच तो मेसेज काढून त्याला दाखवला. हा असा मेसेज तुला पण आलाय? तेच तर. आणि असा पण म्हणजे काय? अगं म्हणजे मलाही असाच आलाय मेसेज. इट्स मीन मी बरोबर विचार केला होता. हा काय प्रकार आहे पण मला कळलं नाही. हो पण मला कळालंय ना. हो का? पण म्हणून तर तुम्हाला कॉल केला होता मी. ॲक्च्युली हेच बोलायचं होतं, पण फोनवर कसं बोलायचं म्हणून मी. गुड, चांगलं केलंस. चल निघूया आता हॉटेलमध्ये. काय? अहो पण आता कोणीतरी मुद्दाम करतंय हे आणि हे कळालंय आपल्याला, मग कशाला जायचं त्या हॉटेलमध्ये? पण अवनी तिथं गेल्याशिवाय कळेल का की हे कोणी केलंय? चल मी तुला ऑटो बुक करून देतो. हे जे कोण करतंय त्याला आज रंगेहात पकडूयात आपण, म्हणत त्याने लागलीच तिला ऑटो बुक करून दिली आणि तो मात्र त्याच्या कारने त्या हॉटेलमध्ये जायला निघाला. अवनीला पोहोचायला वेळच लागलेला, पण ती हॉटेलजवळ पोहोचताच हॉटेलच्या समोरच कोणी अननोन व्यक्तीने येऊन तिला विचारलं, तुम्हीच अवनी ना, क्षितिज केळकर यांची होणारी बायको? हो, ती म्हणाली असेल. एवढ्यात त्याने तिची पापणी लवते तोच तिला जवळ ओढलं. तिच्यासाठी तर हे अगदीच अनपेक्षित होतं. दूर कारमधून क्षितिज उतरत त्या दिशेने येत होता. तिथेच लपलेली समीक्षा मध्येच त्याला जॉईन झाली. क्षितिज, बरं झालं तू आलास, मी तुला कॉल करणारच होते. बघ तुझी होणारी बायको काय रंग उधळते आहे. समोरचं दृश्य पाहून क्षितिजच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली. हे सगळं कोणी केलं हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं. पण एवढ्यात अवनी कशीबशी बाजूला झालेली आणि तिने त्या माणसाच्या चांगलीच कानशिलात लगावली. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? मी काय तुला असली तसली मुलगी वाटते? मला खोटा मेसेज करून इथं बोलावलं आणि हे असं वागायला लाज नाही वाटत? ती त्याला म्हणत होती. एवढ्यात क्षितिज आणि समीक्षाही दोघंही तिथं पोहोचले. क्षितिजने मात्र अवनीचं ते रूप पाहून एकवार समीक्षाकडे पाहिलं. अरे, तिला आधीच कळलं असणार तू येणार आहेस म्हणून. बघ कशी नाटक करते. विचार तिला आता की हा कोण आहे. एवढं होऊन ही समीक्षा क्षितिजला असं म्हणत होती आणि हे पाहून तर अवनी ही चाट पडली.
क्षितिजने मात्र त्या क्षणाला प्रचंड आलेला राग कंट्रोल करण्याचा एक प्रयत्नच केला. पण हे इतकं खालच्या पातळीचं वागण्याची समीक्षाची पद्धत पाहून तो पुन्हा तिच्याकडे वळला आणि त्याने सरळ तिला जोरात चिकानाखाली ओढली. तुला काय मी मूर्ख वाटतो का? हे सगळं तूच केलंय बरोबर? का केलंस असं? अरे मी काहीच केलं नाहीये. मला का मारतोयस? मी कशाला करू असं? मला तर वाटतं तूच केलं असशील. तुलाच सवय ना असं करायची. माझ्या बाबतीत ही असंच केलं होतंस. अगं पाहिलंच आता, म्हणजे तुझ्यावरही याचा विश्वास नव्हता म्हणून तुझ्या मागे यायला लावलंय बघ. मी म्हटलं नव्हतं सोडायचं असलं की हा असाच करतो. ती आता अवनीला फिरवायचा प्रयत्न करत होती. यू बॉस्टर्ड समीक्षा, खबरदार एक शब्दही पुढं बोलशील. त्याचा हात पुन्हा तिच्यावर उठलेला पण अवनीमध्ये पडली आणि त्याचा हात पकडला. क्षितिज जाऊ द्या ना, आपण निघूया इथून. आणि समीक्षा, तुझा डाव फेल झालाय कळलं का? जा आता नीट घरी जा आणि असले उद्योग करायचे बंद कर, नाहीतर एक दिवस फुकटची मरशील. पुन्हा मला तुझं तोंड दाखवलं ना समीक्षा, आय स्वेअर मी तुझ्यावर केस करेन. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या अवनीला खोटं पाडायची? क्षितिज चिडून धावलेला आता तिच्यावर आणि मध्येच अवनीने पकडलेलं. पण आता त्याच्या डोक्यात तो माणूसही होता ज्याने अवनीला स्पर्श केलेला. आणि हा मंकी तिला हात लावतो. युजलेस. अवनीचा हात झिडकारून क्षितिजने त्याला आता भिंतीत रेटलेलं. क्षितिज क्षितिज अहो जाऊ द्या, सोडा ना. अवनीने म्हणेपर्यंत त्याला 2-4 बुक्क्या आणि लाथांचा प्रसाद मात्र त्याला देऊन झालेला. पुन्हा भेटा तुम्ही दोघं, मग मी बघतो. चल अवनी म्हणत तिचा हात पकडून तिला घेऊन तो कारकडे निघाला. समीक्षा मात्र अजूनही तिचा लाल झालेला गाल चोळत होती आणि तो मुलगा ओठातून येणारं रक्त टिपत होता. क्षितिज इकडं कारमध्ये येऊन बसलेला पण अजूनही तसाच चिडलेला. क्षितिज शांत व्हा ना, मारलं ना आता त्याला. ती त्याला घाबरतच त्याच्या खांद्यावरून हलकेच हात फिरवत होती, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मला ना अजून त्याला फोडावं वाटते आणि ही मला सांगते. अगं तेवढ्यातल्या तेवढ्यात 2 वेळा बदललं तिनं स्टेटमेंट. आय डिड बेस्ट थिंग. बरं झालं मी तिला सोडलं अँड आय नेवर रिग्रेट ऑफ इट. क्षितिज थोडं पाणी प्याल का? बरं वाटेल. तिनं तेवढ्यातून ही कारमध्येच बॉटल शोधली आणि त्याच्या समोर पकडली. नको यार मला पाणी अवनी म्हणत त्याने बॉटल ही रागातच ढकलली. कारण तिला त्या मुलाने ज्या प्रकारे पकडलं होतं ते आठवून त्याचा रागच शांत होत नव्हता. क्षितिज शांत व्हा ना, असं काय करताय? झालं ना सगळं सॉल्व. ती समजावण्याचा प्रयत्न खरं तर निष्फळ होता आणि त्याचा जोराने चाललेला श्वासोच्छ्वास आणि चेहऱ्यावर असलेली रागाची छटा हेच सांगत होती की तो काही इतक्यात शांत व्हायचा दिसत नाही. त्यात मधूनच त्याचा राग तो बाजूच्या काचेवर हात आपटून काढत होता. अस्वस्थ असलो की मला मॉम तरी लागते. तिला त्याचं ते वाक्य त्या क्षणाला उगाचच आठवलं. तसं तिनं काहीतरी विचार करत त्याचा हात पकडला आणि तो स्वतःकडे ओढत त्याला डोळ्यांनीच स्वतःकडे यायला खुणावलं. तसा अस्वस्थ झालेल्या त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तोपर्यंत ती मात्र त्याला जवळ घ्यायला त्याच्या दिशेने झुकली आणि त्याला तिनं स्वतःहून जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवू लागली. ठीक आहे ना क्षितिज, शांत व्हाल का आता? ती त्याला अगदी प्रेमाने सांगत होती. हाऊ कॅन ही टच यू यार? आय जस्ट हेट हिम. आणखी फोडलं असतं त्याला. तू का थांबवलंस? तिच्या भोवतीची मिठी आता कुठे घट्ट करत तो उत्तरला. ओके सॉरी ना. तुला माझ्याशिवाय कोणी हात नाही लावू शकत. हा तू फक्त माझी आहेस अवनी. आय लव्ह यू सो मच म्हणत तो तिला कडल करत होता. स्वतःला शांत करत होता आणि त्याला त्या क्षणाला काय हवंय हे तिनं बरोबर ओळखलं हे पाहून शांत आणि समाधानी सुद्धा फील करत होता. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. समीक्षा प्रकरण तर क्षितिजने हुशारीने हाताळलंय, पण श्रावणी अजूनही आहेच. आता पुढच्या भागात त्यांची एंगेजमेंट असेल. एंगेजमेंटमध्ये काही इश्यू तर नाही ना होणार आहे. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.